प्रेज द लॉर्ड. आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका ऐकणार आहोत, जिचं नाव आहे ख्रिस्त सर्वाहून श्रेष्ठ. वी आर बिगिनिंग अ न्यू सिरीज फ्रॉम टुडे कॉल्ड क्राइस्ट अमंग अदर गॉड्स. क्राइस्ट अमंग अदर गॉड्स, ख्रिस्त सर्वाहून श्रेष्ठ. आणि ह्या संदेश मालिकेतला आजचा हा पहिलाच भाग आहे, ज्याचं नाव आहे एक असाधारण जन्म. एक असाधारण जन्म, an extraordinary birth. This is the first in this series, an extraordinary birth. That is our title for today. And the text will be Isaiah 7, Matthew 1 and Luke 1. शास्त्रभाग आहे यशया 7, मत्तई 1 आणि लूक 1. हे तुमच्याजवळ तयार ठेवा. आता ख्रिस्ती विश्वास हा एकच असा विश्वास आहे की ज्या विश्वासामध्ये एक तारणारा मानव जातीसाठी उपलब्ध आहे. कोणताही धर्म किंवा कोणताही विश्वास असा दावा करत नाही की त्यांच्यामध्ये तारणार आहे. पण प्रश्न असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला निष्पाप निष्कलंक असं हो कुमारिकेपासून जन्म होणं का आवश्यक होतं, किंवा मनुष्य रूप धारण करणं हे का आवश्यक होतं? Why was it necessary for Jesus to be born of a virgin, to take upon himself a human form? आणि आज आपण ह्याच प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त केवळ एकमेव असा आहे की जो आपल्याला देवाच्या सानिध्यात नेऊन देवाशी आपला समेट करू शकतो. आणि हे कसं, हे आपण त्याच्या वचनातून पाहूया. आता काही महिन्यापूर्वी एक घटना टीव्हीवर अशी घडली की एक मुलगी पाण्यात बुडाली आणि तिला वाचवण्यासाठी तिच्या आईने देखील त्या नदीत उडी मारली. आणि तिसऱ्या दिवशी त्या दोघांचे मृत शरीर हे सापडले. त्या मुलीची आई तिला वाचवू शकली नाही. ज्यावेळेस आपण बुडत असतो त्यावेळेस आपल्यापेक्षा कोणीतरी सामर्थ्यशाली आपल्याला वाचवणारा त्याची आपल्याला गरज असते. आणि हेच पापाच्या बाबतीत सुद्धा सत्य आहे की ज्यावेळेस आपण पापात बुडत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली बलवान असा कोणीतरी आवश्यक आहे की जो आपल्याला पापाच्या सामर्थ्यापासून आणि परिणामापासून वाचवेल. आता प्रश्न असा आहे की येशू ख्रिस्त नेमकं कोण आहे? आता जगाच्या दृष्टिकोनातून इतिहासामध्ये त्याच्याविषयीचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत इतिहासातले. प्रामुख्याने एक दृष्टिकोन असा की तो सर्वसामान्य मनुष्य आहे, तो एक संदेष्टा आहे, तो देवाचा माणूस किंवा देवाने पाठवलेला आहे. पण आपण जर पापी आहोत तर आपल्याला आपल्या पापापासून सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी आपल्यासारखाच पापी माणसाची गरज नाही, तर जो पापी नाही निष्पाप आहे त्याची गरज आहे. आणि पवित्र शास्त्र असं शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण मनुष्य असून पूर्ण देव पण आहे, असं पवित्र शास्त्र आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देखील स्वतः म्हटलेलं आहे. आणि म्हणून तो इतर मानव जातीमध्ये इतरांपेक्षा वेगळा आहे, अद्वितीय असा आहे. तो निष्पाप निष्कलंक होता आणि त्याचा स्वभाव किंवा त्याचा स्वरूप देखील हे दैवी आहे. आणि म्हणून तो आपला तारणारा होण्यास पात्र ठरू शकतो. बिकॉज ही इज सिनलेस अँड परफेक्ट, ही क्वालिफाईज टू बी आवर सेव्हियर. आमेन. आता इतिहासात जर आपण पाहिलं की अनेकांनी असे जे होऊन गेले, परंतु कोणी असा दावा केला नाही की ते निष्पाप निष्कलंक आहे. अनेक थोर पुरुष संत महात्मा होऊन गेले, पण कोणी असं म्हटलं नाही की आम्ही निष्पाप निष्कलंक आहोत. एकानेही नाही. एकही संदेशा नाही, एकही कोणता गुरु किंवा महात्मा नाही.
कोणी असा दावा करू शकलेला नाही. परंतु ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रातला प्रभू ख्रिस्त पाहतो, त्यावेळेस आपल्याला एक वेगळं चित्र दिसून येतं. When we look at the Jesus of the Bible, not the Jesus of history or what others claim, we find a different picture of him in the Bible. उदाहरणार्थ, त्याने एकदा त्याच्या शिष्यांना असं म्हटलं की माझ्यावर पापाचा दावा कोण करू शकतो किंवा कोण मला दोष लावू शकतो. त्याने सांगितलं की ह्या जगाचा अधिपती येत आहे आणि त्याला माझ्या काही दोष आढळत. त्याने सांगितलं की तुमच्यापैकी कोण माझ्यावर दोष आरोप होऊ शकेल, आणि कोणी त्याला उत्तर देऊ शकले नाही. यहूदा इस्करियोत, ज्याने त्याचा विश्वासघात केला, ज्यावेळेस नंतर त्याला पस्तावा झाला, त्याने देखील असं म्हटलं की निष्पाप माणसाचा सौदा केलेला आहे, निष्पाप रक्ताचा मी सौदा केलेला आहे. Even Judas said of him that I have betrayed innocent blood. पंत पिलात त्याने देखील सांगितलं, ज्यावेळेस त्याने तो न्यायासनावर बसला होता, की मला त्याच्या ठायी कोणताही दोष आढळत नाही. आणि मग पुढे जर आपण वाचलं नव्या करारामध्ये, तर प्रेषित पौल देखील म्हणतो की त्याच्या ठायी त्याला पाप ठाऊक नव्हते. तर हे जर सर्व स्टेटमेंट, हे जर सर्व वाक्य आपण घेतले पवित्र शास्त्रातले, तर याच्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः केलेला दावा त्याच्याबद्दलचा आणि इतरांना त्याचे शिष्य आपल्याला दिसून येतं की तो एक निष्पाप निष्कलंक असा तारणारा आहे. पण मग प्रश्न असा आहे की जर तो आपला मानवजाती होणार आहे, तर मग तो निष्पाप निष्कलंक कसा असू शकतो? आणि याचं एकच उत्तर आहे, कुमारिकेपासून जन्म होण्याने. हाऊ कॅन जीसस क्राइस्ट बी सिनलेस सेवियर? And the only way is to be born of a virgin. कुमारिकेपासून जन्म घेणे. कारण शास्त्र सांगतं की आदामाच्या द्वारे सर्व मानव जाती पाप आले आणि सर्व मानव जाती पापी झाले. आणि म्हणून आपण प्रत्येक जण, आपण कोणत्याही जाती धर्मातले असो, आपण सुशिक्षित असो अशिक्षित असो, आपण जन्मापासून कृतीने विचाराने पापी आहोत. आपल्याला पापाच्या क्षमेची गरज आहे आणि पापाचं वेतन मरण आहे हे शास्त्र सांगतं. आणि म्हणून हा पापाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी जर आपल्याला तारणारा हवा आहे, जर आपल्याला तारणारा असेल, तर तो तारणारा आपल्यासारखा पापी नसला पाहिजे, तो निष्पाप असणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला कुमारिकेच्या द्वारे जन्म घ्यावा लागला. जीसस बर्थ वॉज अन एक्सेप्शन. एक अपवाद असा होता, कारण त्यापूर्वी कोणीही कुमारिकेपासून जन्मलेला नव्हता. बिफोर जीसस वॉज बॉर्न ऑफ वर्जिन मेरी, देयर वॉज नॉट अ सिंगल पर्सन, नॉट अ सिंगल प्रॉफिट हु वॉज बॉर्न ऑफ अ वर्जिन. हा एक देवाचा दैवी चमत्कार होता की अद्भुत रीतीने ती स्त्री गर्भरूप राहणे आणि तिच्या ठायी देवाच्या पुत्राचा गर्भ राहणे. दुसरी गोष्ट अशी की हा तारणारा पुरुष असणं आवश्यक होतं आणि तो निष्पाप असणं आवश्यक होतं. आणि हे आपल्याला मत्तेकृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये आढळतं. तुमच्या जवळ नवा करार असेल तर मत्तेकृत शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि याचं 16 वचन बघा. मॅथ्यू चॅप्टर 1 and verse 16. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ही वंशावळी प्रभू येशू ख्रिस्ताची देत असताना 16व्या वचनामध्ये मत्तई असं लिहितो, याकोबाला योसेफ झाला. आता ह्याच्यापूर्वी जर तुम्ही वाचलं तर अमुक अमुक व्यक्तीला अमुक अमुक झाला असं लिहिलेलं आहे. पण ज्यावेळेस 16व्या वचनात आल्यानंतर त्या ठिकाणी मत्तई थांबतो आणि पुढे म्हणतो की ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला, तिचा हा पती. या वचनाकडे बघा. लुक ॲट दॅट वर्स 16. इट डझंट से that Joseph begat Jesus. It's
it turns there. It says the Jesus who was born of Mary. 16व्या वचनात सांगितलं की याकोबाला योसेफ झाला, आणि मग पुढे असं नाही म्हटलं की योसेफाला येशू झाला. ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती. बघा, म्हणजे योसेफ हा प्रभू येशू ख्रिस्ताचा खरा पिता नव्हता. खरी माता त्याला जन्म देणारी मरिया होती, परंतु योसेफ हा त्याचा बाप नव्हता. म्हणून या ठिकाणी लगेच या वंशावळीत आपण वाचतो की ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती. म्हणजे त्याचा जन्म कुमारिकेपासून झालेला आहे. आणि तो कसा झाला हे 18व्या वचनापासून पुढे सांगितलं, फ्रॉम वर्स 18 ऑनवर्ड्स. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर झालेली अशी त्यांना दिसली. म्हणजे मरियाची गर्भधारणा ही दैवी होती. मरिया योसेफापासून गर्भधारणा किंवा गरोदर राहिलेली नव्हती. लक्षात घ्या, प्रभू येशूचा जन्म आणि इतर संतांचा जन्म यांच्यातला फरक काय, तर फरक हा आहे, जर तो निष्पाप निष्कलंक असणं आवश्यक आहे, जर तो आपला दारारा होणं आवश्यक आहे, तर आदामाचं पाप त्याच्या ठाई नसलं पाहिजे. तो निष्पाप निष्कलंक असला पाहिजे. आणि म्हणून योसेफाच्या द्वारे मरिया गर्भरूप झाली नाही, तर या ठिकाणी लिहिलं आहे की पवित्र आत्म्यापासून ती गरोदर झालेली अशी दिसण्यात आली. आणि म्हणून प्रभू येशूचा जन्म किंवा कन्सेप्शन इज अ मिरॅकल. इट इज नॉट नॅचरल. आणि म्हणून प्रभू येशूच्या जन्माला किंवा ख्रिसमसला ख्रिस्त जयंती म्हणणं चुकीचं आहे. कारण ज्यांची जयंती असते त्यांची पुण्यतिथी असते, पण प्रभू येशूची पुण्यतिथी नाही तर पुनरुत्थान आहे. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी आपण वाचतो की मरिया अगोदरच गर्भरूप झालेली होती. तिचा नवरा योसेफ धार्मिक असून तिचा उघड अपमान करावयाची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने निश्चय केला. ज्यावेळेस त्याला कळलं, त्याला पण डाऊट आला की हा काय प्रकार आहे. पण बघा, पुढे जर आपण वाचलं, तो त्या गोष्टींचा विचारात आहे तो प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करायला घेऊ नको, कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. आता बघा, समजा जर योसेफाने तिला सोडण्याचा निर्णय घेतला असता, सूटपत्र देण्याचा निर्णय घेतला असता, तर काय झालं असतं? योसेफाला ज्यावेळेस कळलं की जिच्याशी तो लग्न करणार आहे ती प्रेग्नंट आहे, गरोदर आहे, तो त्या विचारात होता. पण विचारात असताना काय झालं की देवाने हस्तक्षेप केलेला, गॉड इंटरव्हेन. बघा, बरेच वेळेस आपल्याला एकमेकांबद्दलचे डाऊट किंवा गैरसमज असतात आणि आपल्याला वाटतं की आपण भेटल्यावर ते क्लिअर करू शकतो. पण बरेच वेळेस देव त्याच्या आत्म्याने आपले गैरसमज किंवा शंका दूर करत असतो. Amen. Many times we have misunderstandings and doubts, and we think when we meet in person and clear, then it will be clear. But here we see, without Joseph meeting Mary or anyone, God clears his doubt by his spirit supernaturally in a dream. किती विशेष आहे का? देवाने त्याला आवरलं सूटपत्र घेण्यापासून, आणि मग त्याला सांगितलं की तू आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करायला घेऊ नको, कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्र प्रसवेल. बघा, तिला मुलगाच होईल हे गॅरंटीने सांगितलं. ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव. आता या ठिकाणी विचार करण्यासारखे हे आहे की येशू हे नाव स्वर्गीय नाव आहे. हे योसेफ आणि मरियाने ठरवलं नाही की आपण बाळाचं नाव काय ठेवायचं. ते नाव योसेफाला स्वप्नातून देवदूताने सांगितलेलं. तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून तारेल. बघा, तो पुत्र असेल, त्याचं नाव काय ठेवायचं सांगितलं, आणि त्याचं कार्य काय असेल हे देखील देवदूताने मरियाला सांगितलं.
आणि हे सर्व त्याच्या जन्मापूर्वी. किती विशेष आहे. त्याचा उद्देश हा असेल की तो आपल्या लोकांना पापापासून तारेल. आणि म्हणून येशू या शब्दाचा अर्थ आहे यहोवा तारण आहे. जीसस मीन्स जेहोवा इज सॅल्वेशन. म्हणून उद्देश हा होता त्याचा जन्मण्याचा की मानव जातीला त्याच्या निवडलेल्या लोकांना पापापासून तारणे. तो तारणारा म्हणून जन्मलेला. आता लूकने याबद्दल काय वृत्तांत लिहिलेला आहे ते आपण लूक वर्तमानात वाचू. लेट अस सी व्हॉट लूक राइट्स अबाउट दिस birth, this unique birth. Luke chapter 1 and from verse 26 onwards. लूक शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि 26व्या वचनापासून काय लिहिलेलं आहे बघा. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नामक नगरात एका कुमारिकेकडे गब्रिएल देवदूताला पाठवले. बघा, प्रभू येशूच्या जन्माचं वैशिष्ट्य काय? तो देव आहे कशावरून? तो देव जो पुत्र आहे कशावर? व्हॉट इज सो युनिक अबाउट हिम? अँड टुडे वी आर टॉकिंग अबाउट हिज बर्थ वॉज युनिक. त्याचं वैशिष्ट्य हे की त्याचा जन्म अद्वितीय आहे. त्याचा जन्म इतरांप्रमाणे झालेला नाही. त्याला जे नाव देण्यात आलं ते नाव हे स्वर्गातून देण्यात आलेलं होतं. आता लूकने काय लिहिलं बघा. गब्रिएल नावाच्या दिव्यदूताला एका कुमारीकडे पाठवण्यात आले आणि तिचं नाव होतं मरिया. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावे पुरुषाला वाग्दत्त होती. म्हणजे तिची मागणी झालेली होती, लग्न ठरलेलं होतं. आणि असं झाल्यानंतर काय होतं? तो देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले कल्याण. देवाची कृपा दृष्टी तिच्यावर झालेली होती. अनेक कुमारिका त्यावेळेस इस्रायलात होत्या, पण ह्याच मरियाची देवाने का निवड केली? कारण देवाची कृपा दृष्टी तिच्यावर झालेली. आमेन. आणि म्हणून तर देवदूत तिला म्हणतो की हे कृपा पावलेले तुझे कल्याण, प्रभू तुझ्या बरोबर असो, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. आता हे सर्व अचानक झाल्यामुळे ती कदाचित किचन मध्ये असेल, दररोजचे कामकाज करत असेल आणि अचानक हा देवदूत त्या ठिकाणी प्रकट झाला. विचार करा, समजा तुम्ही जर त्या ठिकाणी असता, अचानक अशी घटना घडली, तुमची प्रतिक्रिया काय असते? What would you do if you were working in kitchen and suddenly an angel appeared? आणि हे सर्व अचानक झाल्यामुळे ती घाबरली आणि म्हटलेलं आहे की ती फार घाबरली आणि हे अभिवंदन काय असेल याचा विचार करू लागली. तिने कधी आयुष्यात देवदूत पाहिलेला नव्हता. फर्स्ट टाइम, पहिल्याच वेळेस तिला देवदूत दिसलेला आहे. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. दुसऱ्यांदा तो सांगतो की देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. कृपा पावलेली. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. मी तुम्हाला सांगितलं की येशू हे नाव स्वर्गातून देण्यात आलेलं आहे. येशू हे अद्भुत नाव आहे, ते स्वर्गीय नाव आहे. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परतपराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा बाप दावी याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. दोन भविष्यवाणी केली की तो आपल्या लोकांना पापापासून तारील, दुसरी की तो येऊन युगानुयुग राज्य करील. आमेन. किती जणांना समजतंय? किती जण माझ्या सोबत आहे? नंतर वचन 34 बघा. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. आता तिला एकदम शॉक लागला, धक्का लागला की हे एकदम अचानक कसं होईल. म्हणून ती प्रश्न विचारते की हे कसं होईल. प्रश्न विचारणं चुकीचं नाही, माहित जाणून घेण्यासाठी. आणि म्हणून ती विचारते की मला पुरुष ठाऊक नाही, कसे होईल. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परतपराची शक्ती तुझ्यावर छाया करील. याकरिता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. म्हणजे त्याचा जन्म, देवदूताने सांगितलं की देवाच्या पवित्र आत्म्यापासून होईल. त्याचा जन्म नैसर्गिकरित्या इतरांप्रमाणे होणार नाही. He will not be born as others human beings. His birth will be unique.
आमेन. त्याला पवित्र असे म्हणतील, तो पवित्र, आणि त्याला देवाचा पुत्र असे. आता काही लोकांना असं वाटतं की दंतकथा आहे. सम पीपल थिंक दिस इज मिथॉलॉजी. आणि प्राचीन काळापासून दंतकथा आणि वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या कल्पना आहेत, वेगवेगळे विचार आहेत. उदाहरणार्थ, देर आर ऑल काइंड्स ऑफ मिथ्स फ्रॉम द एन्शंट वर्ल्ड. उदाहरणार्थ असं म्हणतात की अपोलो याने प्लॅटो, जो ग्रीक तत्वज्ञानी, त्याला जन्म दिला. नंतर एक ग्रीक दैवत होतं, ज्याचं नाव होतं झुएस. त्याने अनेक दैवतांना जन्म दिले. आता हे सर्व इतिहासामध्ये आहे, वेगवेगळ्या धर्मामध्ये आहे. आणि एक दंतकथा अशी सुद्धा आहे की सिकंदर बादशाह, अलेक्झांडर द ग्रेट, याचा जन्म तो ग्रेट का झाला, तर असं म्हणतात की त्याच्या आईने डाळिंब खाल्लं आणि ते तिच्या घशामध्ये अडकलं. Why he was great? There is an ancient story that Alexander the Great's mother swallowed a pomegranate and it got stuck, and that's why the child who was born became great, Alexander the Great. अशा वेगवेगळ्या इतिहासामध्ये वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या कल्पना आणि वेगवेगळ्या दंतकथा आहेत. आणि ज्यावेळेस आपण ह्या वाचतो, अनेकांना असं वाटतं की त्याच्याच प्रकारे येशू ख्रिस्ताची देखील कथा आहे की त्याचा जन्म अशा प्रकारे झाला. आणि म्हणून काही जण प्रभू येशू ख्रिस्ताला इतर देवांप्रमाणे समजतात. इतर देवांमध्ये आणखी एक देव पुरुष. पण मुख्य फरक आहे, आणि हे ऐका. द मेन डिफरन्स बिटवीन रिलिजन्स, mythology and the Bible is this. Mythology and religions teach many gods, but the Bible teaches only one God. दंतकथा आणि प्राचीन काळाचे धर्म अनेक देव दैवतांविषयी सांगतात, शिकवतात, परंतु पवित्र शास्त्र हे फक्त एका देवाविषयी शिकवतात की देव हा एक देव आहे. आणि लूक ज्याने हे शुभवर्तमान लिहिलं, हा विधर्मी होता, तो यहुदी नव्हता. तो एक डॉक्टर होता, वैद्य होता. आणि त्याने सर्व त्यावेळचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीची माहिती गोळा करून, खात्री करून त्याने हे लिहिलेलं आहे. थिओफिला महाराज जो गव्हर्नर होता, त्याला त्याने हे सर्व वृत्तांत मांडलेलं आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की लूकने जे लिहिलं, की जो प्रभू येशूच्या शिष्यांपैकी एक शिष्य नव्हता, पण त्याने हे सर्व काही माहितीची खात्री करून लिहिलेलं आहे. आणि हा फरक प्रभू येशूच्या जन्मामध्ये आहे. आता दुसरा दृष्टिकोन असा आहे, अनदर व्ह्यू अबाउट जीसस इज दॅट ही इज मेअर ह्युमन बीइंग. आणि एक मत असं आहे की मरियेवर काही जणांनी बलात्कार केला आणि ती गर्भवती राहिली आणि तिच्यापासून प्रभू येशू जन्मला. आणि म्हणून शास्त्र आपण वाचतो शुभवर्तमानामध्ये की शास्त्रीय पुरुषी प्रभू येशू ख्रिस्ताला असं म्हणत होते की व्यभिचारातून जन्माला येतो. का? कारण योसेफ आणि मरिया यांचं लग्न होण्यापूर्वी मरिया गरोदर होती, आणि म्हणून त्याच्याकडे ते तुच्छ लेखत होते. तर असं एक मत आहे. अनेक जण लेख लिहितात, अनेक प्राचीन काळापासून अनेकांचं असं मत आहे की तो एक चांगला किंवा धार्मिक पुरुष होता, देव नव्हता किंवा देवचा पुत्र नव्हता. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे विचार वेगवेगळ्या प्रकारच्या लेखकांनी वेगवेगळ्या जाती धर्मातून प्राचीन काळापासून मांडलेले आहेत, यासाठी की देवाच्या वचनात जे सत्य आहे ते खोडून टाकण्यासाठी. सैतानाने प्राचीन काळापासून अनेक प्रयत्न केलेले आहे की प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं सत्य हे मानव जातीपर्यंत पोहोचू नये. आता आपण प्रभू येशूच्या कुमारिकेपासून जन्माबद्दलचं बोलूया की कुमारिकेपासून जन्म होणं का आवश्यक होतं. Now let's talk about why the virgin birth. Why was it essential? There are 3 reasons. 3 कारण आहेत की त्याने कुमारिकेपासून जन्म घेणं आवश्यक होतं. पहिलं कारण आपल्याला
मत्तेकृत शुभवर्तमान याच्या पहिल्या अध्यायात आता द फर्स्ट रिझन वी फाइंड इन मॅथ्यू चॅप्टर 1 अँड वर्स 22. मत्तेकृत शुभवर्तमान पहिला अध्याय आणि 22व्या वचनात आपण असं वाचतो, हे सर्व यासाठी झाले की प्रभूने संदेशांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. हे पहिलं कारण. पहिलं कारण काय की पूर्वी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी जे काही देवाने त्याच्या संदेश त्यांच्याद्वारे भाकीत केलं, भविष्यवाणी केलेली होती ती पूर्ण व्हावी म्हणून. म्हणजे प्रभू येशूच्या जन्माच्या अगोदर भविष्यवाणी केलेली होती का? हो. यशाया संदेशा जवळजवळ 700 वर्षापूर्वी होऊन गेला. त्याच्याद्वारे परमेश्वराने भविष्यवाणी केलेली होती की त्याचा जन्म, इस्रायलचा मसीहा, देवाचा पुत्र याचा जन्म कुमारिकेपासून होईल. मिखाच्या पुस्तकात जर आपण वाचलं तर त्याचा जन्म कोणत्या ठिकाणी होईल हे देखील अगोदरच देवाने भविष्यवाणी केलेली होती. मायका 5 and verse 2 की कोणत्या ठिकाणी, कोणत्या गावात, बेथलेम या ठिकाणी तो जन्म होईल. म्हणजे हे जे झालं हे अचानक झालेलं नाही. हे अगोदर शेकडो वर्षापूर्वी याची भविष्यवाणी देवाने सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे ते पूर्ण झालं. म्हणून पहिलं कारण, द फर्स्ट रिझन वाय द व्हर्जिन बर्थ, पहिलं कारण हे की शास्त्रलेख पूर्ण व्हावे. द प्रॉफेसी स्पोकन टू द प्रॉफिट्स माइट बी फुलफिल. पहिलं कारण काय? मत्ती 1:22 भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी देवाने जी भविष्यवाणी. आता ही भविष्यवाणी काय होती? यशायाच्या पुस्तकाचा 7वा अध्याय आणि 14वा वचन या ठिकाणी जे आपण मत्ती आणि लूक मध्ये वाचलं याच्याबद्दलची भविष्यवाणी आहे. यशाया 7 आणि वचन 14, Isaiah 7 and 14 is a prophecy what we read in Matthew 1 and Luke 1. यशाया 7 आणि 14 मध्ये असं लिहिलेलं आहे, यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव असे ठेवी. जवळजवळ 700 वर्षापूर्वी. आणि काय भविष्यवाणी केली की कुमारी पुत्र प्रसवेल, एका कुमारीला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल असे म्हणतील, म्हणजे आमच्या बरोबर देव. कारण येशू हे नाव जुन्या काळात प्रगट झालेलं नव्हतं. मोशेने परमेश्वरला विचारलं तुझं नाव काय? मनोहाने विचारलं व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय? याकोबाने विचारलं, परंतु देवाने त्याच्या पुत्राचं नाव प्रगट केलेलं नव्हतं. ख्रिस्त हे गुज युगानुगापासून प्रगट. ख्राइस्ट द मिस्ट्री हिडन फ्रॉम द एजेस. ते नाव फक्त नव्या करारात आणि ते नाव प्रगट करण्याचं सौभाग्य फक्त गब्रिएल नावाच्या अद्वैत देवेत होता. त्याचं नाव पृथ्वीवर येऊन मरियला सांगण्याचं किती विशेष आहे. आपण सहज म्हणतो प्रभू येशूच्या नावात, पण आपण कधी विचार करतो की येशू हे नाव स्वर्गातून आलेलं आहे, देवाने ठेवलेलं नाव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू येशूच्या नावात रोग बरे होते, प्रभू येशूच्या नावात पापांची क्षमा आहे, प्रभू येशूच्या नावात सैतानाच्या बंद. का? कारण ते नाव स्वर्गीय आहे. तो वरून आला आणि तो वध केला. हा फरक त्याच्यामध्ये आणि इतरांमध्ये आहे. म्हणून पहिलं कारण, द फर्स्ट रिझन इज इट वॉज प्रेडिक्टेड बाय द प्रॉफिट्स. फर्स्ट रिझन इज फुलफिलमेंट ऑफ द प्रॉफेसी, भविष्यवाण्या पूर्ण व्हाव्यात. दुसरं कारण, द सेकंड रिझन वी फाइंड इन हिब्रूज चॅप्टर 7. इब्री लोकास पत्र याच्या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला दुसरं कारण आढळतं की प्रभू येशूचा जन्म कुमारिकेपासून होणं का गरजेचं. द सेकंड रिझन why Jesus was born of a virgin we find in Hebrews chapter 7. हिब्री 7 आणि वचन 26 आणि 27. Hebrews 7:26 and 27 इथं असं लिहिलेलं आहे, असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो असाच म्हणजे कसा बघा, तो पवित्र, सात्विक, निर्मळ, पापी जनांपासून वेगळा. मानवजाती ही पापी आहे, पण आपल्यापेक्षा पापी जनांपासून वेगळा.
व आकाशाहून उंच करण्यात आलेला असा आहे. प्रभू येशू ख्रिस्त आणि इतरांमध्ये काय फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स? फरक हा आहे की त्याचा जन्म हा अद्वितीय आहे. हिज बर्थ इज मिरॅक्युलस. आणि जन्म होणे का आवश्यक होतं? कुमारिकेपासून भविष्यवाण्या होत्या त्या पूर्ण होणे आवश्यक होतं. दुसरं कारण की आपण पापी असल्यामुळे आपल्याला निष्पाप निष्कलंक असा तारणारा असणं आवश्यक होतं. जर आपणही पापी, तारणाराही पापी, तर तो तारणारा पापी मानव जातीचं कसं तारण करू शकतो, नाही का? हाऊ कॅन अ सिनफुल सेव्हियर सेव्ह सिनफुल मॅनकाइंड? So to save sinful mankind, we needed a sinless and perfect Savior. And that is what we read in Hebrews 7:26. तो बघा 26वा वचन, तो आपल्यासारखा नाही, तो आपल्यासारखा असणं आवश्यक होतं. पवित्र, सात्पळ, निर्मळ, पापी जनापासून वेगळा व आकाशाचा उंच करण्यात. आणि मग वचन 27 वर्स 27, त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी मग लोकांच्या पापासाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही. दुसरं वैशिष्ट्य, व्हॉट इज डिफरंट बिटवीन क्राइस्ट अँड द अदर हाय प्रीस्ट? तो जर आपला मुख्य याजक आहे देवाचा, तर याजक लोक काय करत होते की ते मनुष्यातून असल्यामुळे, इकडे ऐका, ते स्वतःसाठी पण अर्पण करत होते. त्यांना स्वतःच्या पापासाठी अर्पण देणं गरजेचं होतं आणि ते प्रतिदिवशी करणं गरजेचं होतं, कारण ते पापी होते. कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने त्यांनी ते अर्पण एकदाच करून ठेवलेले आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त हा निष्पाप निष्कलंक असल्यामुळे त्याला स्वतःसाठी अर्पण करण्याची गरज नव्हती. त्याला नेहमी दररोज अर्पण आणण्याची गरज. म्हणून या ठिकाणी सांगितलेले आहे की त्याने एकदाच केलेल्या अर्पणाने आपण त्या पापापासून शुद्ध झालेले. त्याने स्वतःला अर्पिलेने, वचन 27च्या शेवटी बघा, ते अर्पण एकदाच करून ठेवलेलं आहे. एकदाच हा शब्द अंडरलाईन करा, वन्स, अंडरलाईन द वर्ड वन्स. म्हणजे ते एक अर्पण प्रभू येशू ख्रिस्ताचं 2000 वर्षापूर्वी जे झालं ते तेव्हापासून प्रत्येक काळासाठी, आणि अजून जरी 1000 वर्ष लागली तरी प्रत्येक काळासाठी ते लागू आहे. That one sin offering is valid for every generation from then on. पुन्हा कोणतं नवीन अर्पण, पुन्हा काही आपण करून देवाला देण्याची गरज नाही. प्रभू येशूचं मरण हे एकदा झालं आणि एकदाच होणं आवश्यक. पण हे जे याजक होते हे नेहमी स्वतःसाठी अर्पण करत. पण प्रभू येशू जो याजक आहे तो निष्पाप असल्यामुळे स्वतःसाठी करण्याची गरज नाही. त्याने आपल्यासाठी केलं आणि ते एकदाच केलेलं आहे. किती जणांना समजतं? हाऊ मेनी ऑफ यू आर फॉलोइंग? तर हे दुसरं कारण. आणि म्हणून इब्री लोकास पत्र त्याचा 10वा अध्याय 12व्या वचनात काय म्हटलेलं होतं? हिब्रूज 10 and verse 12. परंतु हा पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पण देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. बघा, व्हेरी 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 इम्पॉर्टंट वर्स. In one sentence there are so many things. Hebrews 10:12. परंतु हा म्हणजे प्रभू येशू पापाबद्दल सार्वकालिक असा, सार्वकालिक हा शब्द अंडरलाईन करा, म्हणजे सर्व काळासाठी, ह्या आपल्याही काळासाठी सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पण. बघा, त्याचं एक ऑफरिंग, एक यज्ञ हे सर्व काळासाठी लागू आहे. लक्षात घ्या, त्या काळामध्ये ती याजक नेहमी नित्य अर्पण करत होते, परंतु याचं हे एक अर्पण हे सर्व काळासाठी लागू आहे. आमेन. परंतु हा पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पण देवाच्या उजवीकडे बसला आहे. याजक लोक बसत नव्हते, ते उभं राहून सेवा करत होते. ज्यावेळेस ते कार्य पूर्ण झाल्यानंतर ते खाली बसत होते आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याचं कार्य पूर्ण करून बसलेला आहे. Praise the Lord. He is not standing. High priest were standing and performing their duties. They could sit only after their performance was over. But he is seated at the right hand of God. Amen.
तो बसलेला आहे. ज्यावेळेस त्यांनी वधस्तंभावर म्हटलं की पूर्ण झाले, इट इज फिनिश्ड, ते पूर्ण झालेलं होतं. त्याला परत अर्पण करण्याची गरज नाही. म्हणून दुसरं कारण प्रभू येशूला कुमारिकेपासून जन्म होणं का गरजेचं आहे? कारण आपण पापी असल्यामुळे आपल्याला निष्पाप निष्कलंक असा तारणाऱ्याची गरज होती. म्हणून त्याचा जन्म निष्पाप निष्कलंक होणे गरजेचं होतं. We mankind are sinners, so the Savior had to be sinless and perfect. That's why he had to be born not naturally but supernaturally. किती जण आमेन म्हणू शकतो? किती जणांना समजतंय मी काय बोलतोय? आणि हे सर्व केलं कशात? आणि ह्याच्यामुळे काय होतं? व्हॉट हॅपन्स व्हेन वी बिलीव्ह दिस? ह्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला, आम्ही विश्वास ठेवला, तर काय होऊ शकतं? हिब्रू लोकांस पत्र 7वा अध्याय 25वा वचन बघ. व्हॉट हॅपन्स व्हेन वी बिलीव्ह व्हॉट जीसस डिड ऑन द क्रॉस? Hebrews 7 and verse 25. What happens when we believe? ह्यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना हा पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे. ह्यामुळे कशामुळे? ह्यामुळे त्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्या, म्हणजे देवाजवळ आपण त्याच्याद्वारे जाऊ शकतो. आमेन. त्याने सांगितलं की मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्याशिवाय देव पित्याकडे कोणाला जाता येत नाही. आमेन. त्यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना हा पूर्णपणे तारण्यास समर्थ. ही इज एबल टू सेव्ह देम दॅट ट्रस्ट इन हिम. तो त्यांना तारण्यास समर्थ आहे. आता याचे दोन रीतीने हे लागू आहे. देवाजवळ जाणाऱ्यांना तो तारण्यास समर्थ आहे, म्हणजे माणूस किती पापी असला, किती पाप केलेलं असलं, तर कोणतंही पाप असं नाही की जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने ज्याची क्षमा होऊ शकत नाही. सर्व पापांची क्षमा प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे उपलब्ध आहे. आमेन. कोणी असं म्हणू शकत नाही की तुम्हाला माहित नाही बाळक साहेब की मी किती पाप केलेलं आहे किंवा मी कसा होतो. तुम्ही कसे असाल? त्याच्या रक्ताने सर्व पापांची क्षमा आहे. तो देवाजवळ जाणाऱ्यांना तारण्यास समर्थ आहे. आमेन. आणि दुसरी गोष्ट अशी की तो जसा निष्कलंक होता आणि तो जसा तारण करण्यास समर्थ आहे, म्हणजे पूर्णपणे, म्हणजे केवळ पापांची क्षमा नाही तर पापाच्या सामर्थ्यापासून, त्याच्या परिणामापासून, त्याच्या शिक्षेपासून आपल्याला सोडविण्यास समर्थ आहे. आमेन. पण कोणासाठी? जे त्याच्याद्वारे देवाजवळ येतात त्यांच्यासाठी. आणि हे कोणी असं कधी केल्याचा दावा केलेला नाही. कारण कोणी माणूस जातीला, कोणी माणूस माणसाला पापापासून सोडवू शकत नाही देवाशिवाय. देवच माणसाला पापाची क्षमा करू शकतो आणि पापापासून मुक्त करू शकतो. आणि मग प्रभू येशूने जर ते केलं म्हणजेच तो देव आहे, देवदूत. आमेन. तर कुमारिकेपासून जन्म का आवश्यक होता? वाय द व्हर्जिन बर्थ? पहिलं कारण हे की भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी, फुलफिलिंग द ओल्ड टेस्टमेंट प्रॉफेसीज. सेकंड रिझन वॉज देयर वॉज अ नीड फॉर अ सिनलेस सेव्हियर. निष्पाप तारणाऱ्याची आपल्याला गरज होती. आपण पापी असल्यामुळे आपल्याला आपला तारणारा आपल्यासारखा पापी नाही तर तो निष्पाप निष्कलंक असणे गरजेचं होतं. आणि त्याच्यासाठी त्याला कुमारिकेपासून जन्म होणं गरजेचं. आणि तिसरं आणि शेवटचं कारण आहे, थर्ड अँड लास्ट रिझन इज बिकॉज ऑफ हिज नेम. बिकॉज टू लिव्ह अप टू हिज नेम. त्याच्या नावाप्रमाणे त्याला करण्यासाठी, त्याच्या नावामुळे. आता त्याचं नाव काय? तू त्याचे नाव येशू ठेव. येशू हा मराठी शब्द, यहुदी शब्द जो आहे हिब्री जेशुआ किंवा जेहोशुआ याच्यापासून आलेला, या शब्दाचा अर्थ आहे यहोवा तारणारा आहे किंवा परमेश्वर तारणारा आहे, परमेश्वर तारण आहे. द नेम जीसस मीन्स जेहोवा और गॉड इज सॅल्वेशन.
म्हणजे तारण त्याच्या नावात आहे. आणि म्हणून प्रेषितांची कृत्ये 4 आणि 12 मध्ये सांगितले की तारण इतर कोणा स्वर्गामध्ये पृथ्वीवर आकाशाखाली दुसरं कोणतंही नाव दिलं गेलं नाही ज्याच्यामध्ये तारण. देर इज नो नेम गिवन अंडर हेवन अमंग men in which there is salvation. The religions are in many names, but salvation is only in one name, and that name is Jesus. धर्म अनेक नावात आहे, पण तारण फक्त एका नावामध्ये आहे, आणि ते नाव आहे येशू. आमेन. म्हणून तिसरं कारण काय की त्याच्या नावामुळे. त्याचं नाव ज्यावेळेस तो कुमारिकेपासून जन्म घेणार होता, तिसरं कारण हे की त्याचं नाव देवाने ठेवलं. देवाने सांगितलं की त्याचं नाव तू येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांना पापापासून यहोवा जो तारण आहे हे पूर्ण करण्याचं कार्य त्याच्याकडे होतं, म्हणून तो जन्मले. ही वॉज बॉर्न टू डाय. ही वॉज बॉर्न टू प्रूव्ह दॅट जेहोवा इज सॅल्वेशन और सेवियर. आणि म्हणून प्रभू येशूने म्हटलं की मी हरवलेले ते शोधाव्यास व ताराव्यास आलेलो आहे. He came to seek and to save that which was lost. देव हरवलेला नाही, तुम्ही आणि मी आपण हरवलेला. तो आपल्याला शोधायला. आपण देवाला शोधतो, आपल्याला देव सापडत नाही, त्याला आपण सापडतो. ज्यावेळेस आपण ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे आणि त्याने काय केलं, जेव्हा आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस आपल्याला हे सत्य कळतं. म्हणून तो तारणारा होण्यास लायक आहे किंवा पात्र आहे. त्याच्या जगात येण्याचा उद्देश तो होता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा केवळ मनुष्य नसो, मनुष्याचा पुत्र नसो, तो देवचा पुत्र आहे. तो देव आहे आणि तो तारणार आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणी तारणार नाही. म्हणून आज जर तुम्ही त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला नसेल तर आजच पाप कबूल करा. तो पापाची क्षमा करायला तयार आहे. तो तारणार आहे. त्याच्या तारणाचा अनुभव घ्या. आणि जर त्याच्या तारणाचा अनुभव घेतलेला असेल तर आपण देवाचे आभार मानूया आणि येशू ख्रिस्त हा तारणार आहे हे इतरांना सांगूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित कर. सर्वांना प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.